दोन्ही टीमनी लक्षात ठेवा, आपले 12 खेळाडू पण पूर्ण किटमध्ये पाहिजेत. जे जर्सी आपल्याला दिली त्या जर्सीमध्ये पाहिजेत. मी विनंती करतो, जर तुम्हाला एक 5 ओव्हरच्या मॅच खेळायच्या असतील तर टाइम मीटिंग थोडी पण नाही घ्यायचं आहे आणि 25 मिनिटात पहिली इनिंग ही संपलीच पाहिजे. तन्मय दादा, आपण जी मॅच पाहतोय त्यामध्ये स्ट्रायकिंग एंडवरचा जो खेळाडू आहे, रायगड प्रीमियर लीग जी होते सीझन नंबर पहिला आणि सीझन नंबर दुसऱ्याचा मॅन ऑफ द सिरीज सुमित धोंगडे, मॅन फ्रॉम पारगाव, आणि त्यांच्या समवेत भिवंडी परिसरामधील टेमगर गावचे आपल्याला श्याम चौधरी पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. सुमित आणि त्यांच्या जोडीला श्याम अशी जोडी मैदानावरती पाहायला मिळते. पहिला बॉल जो मात्र लेग बाशू एकदा वाट चेंडू बॉडीला स्पर्श झाला. थर्डमॅनमध्ये थोडासा डायव्हर्ट झाला, तोपर्यंत एक धावजी मात्र कंप्लीट झाली आहे. धावफलक 1 या आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्यायची आहे. 5 ओव्हर मॅच हॅज बीन सीन बिटवीन दीज टू टीम्स. देअर इज बिग स्टारकास्ट, खूप मोठी स्टारकास्ट या दोन्ही टीम्सकडे आपल्याला पाहायला मिळते. बॉम्बिक 11 गंधारी विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. विघ्नहर्ता क्रीडा मंडळ श्याम चौधरी आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवर. एक जबरदस्त कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल, याती मात्र शंका नाही आहे. एक एंड असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. धावत संख्या धावफलकावरती जी मात्र 1 पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. बॉलिंग मार्कवरती बॉलर सतीशला आपण पाहू शकतो. सतीश कदम आपल्याला पाहायला मिळतोय. झालेली मिस्टेक. श्याम चौधरीची तुम्ही झेल सोडताय, आता श्याम चौधरी तुम्हाला सोडेल का हा प्रश्न आहे. आता 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा कंप्लीट. धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 3 या आकड्यावरती. आकाश तारेकर, वंडरबॉय ऑफ रायगड, तो देखील डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. माहिती महेंद्र माघे ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. श्रावण सारखा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, फिरोज सुलतान अशी फार मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर नाव मोठं नाही आहे, मात्र टॅलेंट ठासून ठासून भरले असे खेळाडू आपल्याला विघ्नहर्ता क्रीडा मंडळमध्ये पाहायला मिळतील. ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. अगदी फाईन मारलेला स्ट्रोक. बॉल सीमारेषा पलीकडे. श्यामच्या बॅटमधून कडक कडकडाट चौकार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. श्यामच्या माध्यमातून स्विचिट अटेम्प्ट सातत्याने केले जात आहेत, मात्र हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस खूप केला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेला. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. हा असेल चौकार.
11 ऑन द बोर्ड. येस डीजा. आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र सुमित नॉन स्ट्रायकिंग एंडवरती श्याम. पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा फलकावर पाहायला मिळतील. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज सय्याराम आहे. यावेळेस फुल टॉस बॉल जरूर होता. चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालाय कार्पेटच्या सहाय्याने. एक धाव जी मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी कॉल श्यामचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद पाहायला मिळतोय. कंप्लीट झाल्या धावा 2 आणि धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. 13 धावाच्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. आपल्या अनऑर्थोडॉक्स ॲक्शनसाठी सुपरिचित असणारा वरळी परिसरामधील अमय आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चूक करायचा प्रयत्न होता. दोन्ही फिल्डरच्या माध्यमातून प्रयत्न फार चांगले होते. मात्र 2201 धावा टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. 14 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या प्रगतीपथावरती या गोलंदाजी ट्रॅकवरती अमय जो जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आपल्या वेगळ्या विचित्र अँगलसाठी आणि त्यासोबतच ॲक्शनसाठी ओळखला जाणारा आपल्याला अमय पाहायला मिळतोय मैदानावरती सध्याच्या स्थितीला. या दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती ॲड झाल्यात. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भौमिक 11 विपक्ष विघ्नहर्ता क्रीडा मंडळ अशी मॅच. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेंच्या मदतीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. श्याम आणि सुमित ही सलामीची जोडी पाहायला मिळते. बघा 25 मिनिट्सचा अवधी आहे तुम्हाला, 25 मिनिटांचा अवधी. त्यामध्ये तुम्हाला ॲट एनी कॉस्ट ॲट एनी हॅव कुठल्याही क्षणाचा विलंब न करता मॅच मधली एक इनिंग कंप्लीट करायचे. मात्र चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर कॅचची संधी. कॅच झाली आहे कंप्लीट आणि मैदानावरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विघ्नहर्ता क्रीडा मंडळाचे ओनर. जिगरा फार मोठा आहे. भूमिक 11 संघासारखा समोर एक बलाढ्य संघ आहे आणि तुम्ही पुरस्कर्ते आहात. फार मोठा जिगरा लागतो. आणि राहुल शेठ यादव म्हणजे लाखो की बस्ती में दिलदार असती. ते म्हणतात हम खतरो के खिलाडी. आकाश तारेकर वंडर बॉय ऑफ रायगड. मुंबईची मक्तेदारी मोडून रायगड टेनिस बॉल क्रिकेटला सोन्याचे दिवस दाखवणारा खेळाडू म्हणजे मॅन फ्रॉम पारगाव आकाश गणपत तारेकर. दोन्ही खेळाडू पारगावचे आहेत, एकाच गावाचे आहेत आणि फार चांगल्या प्रकारची कामगिरी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पारगाव संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्टॉप केलाय. सिंगल ॲड होईल. धावफलक जे मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोचेल ते मात्र 17 आकड्यावरती. रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक सिरीज घेणारा खेळाडू म्हणजे आकाश गणपत तारेकर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. तर स्ट्रायकिंग एंडवरती रायगड प्रीमियर लीग सीझन नंबर 1 आणि सीझन नंबर 2चा मॅन ऑफ द सिरीज सुमित भोंगडे आपल्याला पाहायला मिळतोय. एका गावचे हे दोन्ही सितारे आहेत. मात्र आता भूमिक 11 साठी खेळत आहेत. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर कॅच झाली आहे कंप्लीट. सुमित धोंगडेची इथे खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन आउट.
विकेटचं पतन झालं. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसऱ्या समाप्त आणि धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 17. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील वैभव पाटील. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. पुन्हा एकदा अकीब. यावेळेस कट केल्या. फटका लाजवाब. दिशा दाखवली. दशा खराब करायचा प्रयत्न. दिशा से बटके तो पडेंगे फटके. अगदी फाईन खेळलेला नजाकत बरा गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी नजाकत बरा चौकार. 4. सातत्याने या खेळाडूच्या खांद्यावरती असते असा खेळाडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवर. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील वैभव पाटील. जबरदस्त खेळ दोघांच्या माध्यमातून मात्र कमबॅक करणं फार गरजेचं आहे. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये सापळा ट्रॅप रचला गेला होता आणि त्यामध्ये बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. आणि फलंदाज आकाश गणपत तारेकर. बॅक टू दी पवेलियन. सांगतोय की 6 चेंडू 6 षटकार भरपूर वेळा आपण मारताना पाहिलेत. 9 चेंडू 9 षटकार देखील. मात्र मानकोलीच्या मैदानावरती या खेळाडूने 10 चेंडू 10 षटकार मारायचा विक्रम केला. असा अजय पाटील हिटमॅन ऑफ भरोडी आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. नवीन फलंदाज. संघ अडचणीमध्ये मात्र अडचणीमधून बाहेर काढू शकेल का अजय पाटील. जबरदस्त खेळाडू. जबरदस्त कामगिरी सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र कौतुक करावं लागेल विघ्नहर्ता क्रीडा मंडळाचं ज्याप्रमाणे गोलंदाजी राहिली. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. लॉंग ऑन इन लॉंग ऑफ मधून लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. तर गाडी पोहोचली डेस्टिनेशन वरती. चेंडूंचा विचार केला. चेंडू देखील आतापर्यंत 3 झालेत. अजय पाटीलने आल्या आल्या सुरुवात केली आहे. ताबडतोड अशी सुरुवात अजयच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 25. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग बट ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट हा सोना नसतो. प्रत्येक बॉल चौकार आणि षटकारांचा नसतो. काही चेंडू सिंगल आणि डबल देखील असतात. अंटून पाहून पाय पसरवलं पाहिजे. वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र मैदानावरती हा चेंडू निर्धाव. हा चेंडू डॉट. धावसंख्या 25. कोरडप्प्याचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी. सिंगल ऍड होईल. त्यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला ड्राईव्ह केलाय. मिडविकेट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट झाली. अगदी हलवार गतीने मी म्हणेल दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. मात्र एंड ऑफ अ थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 28-28 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम होमिक 11 गंधारी डिझायर.
28 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज है. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती चौथं मार्गस्थ अमय आपल्याला पाहायला मिळेल. वरळी परिसरामधील हा अमय. सेकंड स्पेल मध्ये आपण पाहू शकतो त्याला. पहिल्या षटकामध्ये सतीश कदम पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये अमय. तिसऱ्या षटकामध्ये अकीब आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपल्याला अमय पाहायला मिळतो, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली. आपल्या ओव्हरमध्ये त्याने दोन मोठे मोहरे जे मात्र टिपले आणि तब्बल 6 धावा खर्च केल्या. असा अमय पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजय पाटील आणि वैभव पाटील ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच भूमिक 11 गांधारी या टीमसाठी. तर विघ्नहर्ता क्रीडा मंडळ करून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला अमेय या चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी देखील तयार झालेला आहे. थोडीशी अनऑर्थोडॉक्स पद्धतीची ॲक्शन या खेळाडूची आहे. फलंदाजाच्या मनामध्ये संभ्रमण होतो आणि मी म्हणेल संपूर्णपणाने फलंदाजाच्या डोक्यामध्ये कटाक्ष असतं, क्वेश्चन मार्क असतो, त्यावरती कशा प्रकारे रिॲक्ट करावं हे देखील पाहण्या इतकं देखील मी म्हणेल टाइम नसतो. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर आहे. हा स्थगित धावसंख्याची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त 28 धावा. भूमिक 11 गंधारी संघ एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, मात्र रनआउटची संधी. नॉन स्ट्रायकिंग एंडवर मिस्टेक झाली आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. हातामध्ये ग्लव्स असले की अशा गोष्टी होत राहतात. वाईट +2 एकूण 3 धावा टीमच्या टोटलमध्ये 8. फुकट ते पौष्टिक सातत्याने उल्लेख केला जातो, अगदी तशीच धाव पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जे मात्र पुढे सरकेल 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन द बोर्ड. 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतो चौथं मार्गस्थ. आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झाला. पुन्हा एकदा तेच सर्राट बॉल. क्विक बनचा वापर करण्यात आला. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड 31. 31 धावा धावफलकावरती. 2 बॉल हॅज बीन बोल्ड. 4 बॉल रिमेनिंग. आणि यावेळेस चूक करायचा प्रयत्न होता. डाऊन द बॉल. फाईन लेगचे फिल्डर यायचा प्रयत्न करतील. चेंडू पडला नोमॅन्स लँडमध्ये. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि 3 धावा देखील सहजतेने होत असताना कंप्लीट. 3 धावा कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल. साऊंड पोचेल 3 धावांच्या साथीने, ते म्हणजेच 34 या आकड्यावरती. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. 1 रन ॲड होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोचेल 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतो, जो मात्र चौथा मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. अमयने चांगली गोलंदाजी केली आहे, मात्र फटकेबाजी देखील तितकीच लाजवाब पाहायला मिळते. यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. एसटी रक्षक कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं पतन. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 35 या आकड्यावरती. 35 ऑन द बोर्ड.
जबरदस्त गोलंदाजी आपल्याला विघ्नहर्ता क्रीडा मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळेल. चेंडू गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 षटकांचा वाजविकेत समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोचेल ती मात्र 37. वरच्या हाणामारीच्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील टीम विघ्नहर्ता क्रीडा मंडळाकडून. विशाल पाहूया विशालच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. आतापर्यंत मी म्हणेल भूमी 11 गंधारी या संघासोबत तुम्ही फाईट देताय. मात्र फाईट देत असताना 4 षटकांमध्ये 37 धावा जर तुम्ही दिल्यात तर मात्र एक इकॉनॉमिकल षटक जे मात्र तुमच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालेत. दुसरीकडे जर विचार केला थोडासा बॅकफुटवरती भूमी 11 गंधारी हा संघ जरूर आहे. मात्र एकदा 50 वर जर गेली 50 पर्यंत जरी पोहोचली तरी बॉलिंग अटॅक हा जबरदस्त आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. हवांतरची धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल आपण पाहू शकतो ती मात्र 38 या आकड्यावरती. 38 रन्स ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे जो मात्र शेवटचा अखेरचा निर्वाणीचा स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं हाणामारीचं षटक. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. फील्ड करण्यात येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. बघा अशा प्रकारचे जे चेंडू असतात ते हँडल करणं फार अवघड असतं कारण बॉल थोडासा स्पिन देखील होतो आणि जर आउटफील्ड अशी असेल ना काय माहिती चेंडू खाली राहील वरतून जाईल थोडासा फिरेल की तसंच जाईल ते फार अवघड असतं. त्यामुळे ऐन मुवमेंटपर्यंत समयसूचकता तुमच्याकडे रिफ्लेक्स तुमच्या असणं फार क्विक गरजेचं असतात. मैदानावरती एक धाव तर कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 39 विथ लॉस ऑफ 4 विकेट. 5th ओव्हर इज इन प्रोग्रेस. बोल्ड बाय बॉलर विशाल. ही प्रूव्स हिमसेल्फ टू बी द बेस्ट इन द बिझनेस. जबरदस्त कामगिरीची मात्र त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल जो मात्र थोडासा खराब मात्र त्यानंतर कमबॅक फार चांगला गेला. बॅटची एज होती मात्र यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानावरती वैभव पाटीलचा तडाखा. बॉल सीमा पार. षटकार. आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारचा चेंडू मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पुन्हा एकदा आलेला 4 चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 49 रन्स ऑन द बोर्ड. 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्कस जो मात्र शेवटचा 3 चेंडूचा खेळ झाला. कट करायचा प्रयत्न जरूर होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. हा चेंडू निर्धाव. हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळीत धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ झाला बघा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सकाळच्या सत्रामध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते ते देखील या मैदानावरती खेळून गेले मात्र अपयश त्यांच्या देखील पदरी पडलं. यावेळेस रनआउटची संधी असेल आणि फलंदाज बाद झालेत. विकेट होत असताना पद नॉन स्ट्रायकिंग एंड वरती
षटक क्रमांक मैदानावरती समाप्त झालाय, जो मात्र 5 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 50-51 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. बॅट असतील त्या उचला, डगआउटमध्ये आणून ठेवा. तिथे तुमचा तंबू आहे, तिथे तुमचा डगआउट आहे, पेव्हिलियन आहे. सो आपण तिथेच राहायचं आहे याची देखील नोंद करून घ्या ज्यावेळेस आपला संघ बॅटिंग करेल.
तर मात्र मॅचला होती सुरुवात. बॉलिंग मार्कवरती स्विंग का किंग सुलतान खान आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती अभि, नॉन स्ट्रायकिंग एंडवर देवा. अभि आणि देवा हे आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. तर बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील ते मात्र सुलतान, रफ्तार का बेताज बादशाह म्हणून या खेळाडूची ओळख आहे. असा खेळाडू मैदानावरती या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फिल्डिंगला जवाब. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 3 धावा झाल्यात कंप्लीट आणि टीमची टोटल धावफलकावरती 3 या आकड्यावरती. चला स्कोरर. जिथे परिस्थिती गंभीर तिथे राहुल दादा खंबीर या सर, स्वागत आहे. 3 सेफ आहे. 3च धावा. नाही दिसत होतं तरी देखील टेक्नॉलॉजी आपल्या सोबत आहे, आपण यूज केली. 3 धावा पहिल्या बॉलवरती झाल्यात. आज डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील पॉईंटमध्ये फिल्डर, डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर. फिरोज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील डावखोऱ्याचे फलंदाज आहेत, त्यामुळे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर पाहायला मिळतील. स्क्वेअर लेगमध्ये फिरोज, मुंबईच्या क्रिकेटमधील फार मोठं नाव, आणि डीप मिड विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील श्रावण, शहापूरच्या क्रिकेटमधील फार मोठं नाव. यावेळेस जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिर आहे सगीता. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा जो मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे जो मात्र पहिलं. शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात आलाय. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती. चेंडू देखील 3 झालेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 4 पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ अजूनही देखील शिल्लक आहे. जबरदस्त बॉलिंग लाईनअप आपण पाहू शकतो. हिमांशू आहेत, किरण असतील, सुलतान आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या समवेत श्रावण आहे आणि आपल्याला पाहायला मिळतील फिरोज देखील आपल्याला पाहायला मिळेल. सो एक जबरदस्त बॉलिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. एकदा वाढ होईल आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल जी मात्र 5 या आकड्यावरती. प्रॉपर बॉलिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळत आहे. सुलतान खान, फिरोज, त्यांच्या समेत हिमांशू, किरण पाटील. त्यामुळे 4 हे प्रॉपर गोलंदाज आहेत जे ठाणे रायगडच्या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. सुलतानचा एक वेगळा दर्जा आहे. तो इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅचमध्ये देखील त्याने गोलंदाजी केली आहे. यावेळेस फटका चांगला आहे. थोडंसं मिसफिल्ड. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक. या पहिल्या षटकामधील धावसंख्या धावफलकावरती 6 पाहायला मिळते. थोडंसं आपण म्हणू शकतो इथे ज्याप्रमाणे कामगिरी झाली आहे बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती 3 धावा खाल्ल्यानंतर जर तुम्ही 7 ते 8 धावा बनवतायत तर मात्र बॉलिंग फार चांगली झाली आहे. यावेळेस पहिल्या षटकाचा 5वे केस समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. अभि आणि देवा ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. अभिचा विचार केला इंडिव्हिज्युअल 3 चेंडू 5 धाव्यांवरती खेळतोय. दुसरीकडे देवा 1 चेंडू 2 धाव्यांवरती त्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 2 मैदानावरती मार्गस्थ असताना फिरोज. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं नाव. फिरोज
पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील डावकुरे. आता असे एक विध्वंसक गोलंदाज म्हणून यांची ओळख आहे. विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा फिरोज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. फिरोज आपल्याला पाहायला मिळतील आणि नक्कीच एक जबरदस्त मुकाबला होईल यातही मात्र शंका नाही आहे. उर्वरित समीकरण 24 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 24 चेंडू 44 धावा 4 षटकांमध्ये 11.00च्या सरासरीने कामगिरीची मात्र चांगली करावी लागेल. आणि गोलंदाज तयार. कोरडप्याचा बॉल जरूर होता. सिंगल ॲड होईल. हिमांशू पाहायला मिळतील. आलिमगरचा एक यंगस्टर गोलंदाज हिमांशू आपल्याला पाहायला मिळतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जी मात्र 8 या आकड्यावरती. 23 चेंडू 43 धावांची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली. आपण कुठे जायचं नाही आहे. आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे टॉससाठी रिपोर्टिंग करायसाठी. मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. कॅचची संधी. कॅच कंप्लीट झाली आहे आणि मैदानावरती फलंदाज इथे होतील बाद. सावंत डाऊन द बॉल आले. कॅच कंप्लीट केली. धावसंख्या धावफलकावरती असताना 8 गडी गमावलाय पहिला विघ्नहर्ता क्रीडा मंडळ संघाने. आणि नवीन बॅटर मैदानावरती आकाश आपण पाहू शकतो तिसऱ्या क्रमांकावर. अवया आकाशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. बॉमिक 11 विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. विघ्नहर्ता क्रीडा मंडळ. यावेळेस शॉर्टर वनचा वापर करण्यात आलाय. फटका लाजवाब. बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा. नाही इथे षटकार मारलं जातोय. तिकडे राहुल दादा खुश आहेत. चेहऱ्यावरती एक स्मित हास्य. त्यांनी तोंडावरती हात ठेवलाय. आता बोला काय बोलायचे. धावसंख्या 14 या आकड्यावरती आणि पहिल्या बॉलवरती हा उत्तुंग षटकार पाहायला मिळाला फलंदाज आकाशच्या माध्यमातून. आकाश दाखवला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावर. त्यामुळे सिंगल धावेसाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि साऊंड पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळणार स्क्वेअर लेग. डीपमध्ये मिड विकेट. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑन मिड ऑफमध्ये एक फिल्डर पाहायला मिळतील. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट. थर्ड मॅन गली आणि फाईन लेगमध्ये फिल्डर पाहायला मिळतात. यावेळेस एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक जे मात्र पुढे सरकेल आणि साऊंड पोचेल आपण पाहू शकतो. जे मात्र 16 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ. 8 चेंडूचा खेळ झाला. अजून एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो मिड विकेटच्या दिशेला. डीपमध्ये मिड विकेट. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरीतीने होत असताना कंप्लीट. 2 षटकांचा वाजविकेट समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 डीजर.
समाप्त झालं. धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आता 3 षटकं 33 धावांची गरज. सुलतान आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती या तिसऱ्या षटकामध्ये. सेकंड स्पेलमध्ये डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कव्हर क्षेत्रामध्ये श्रावण, त्यांच्या समवेत स्क्वेलिक क्षेत्रामध्ये फिल्डर, मिड विकेट क्षेत्रामध्ये एक फिल्डर, लॉंग ऑन आणि काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आपण पाहू शकतो ऑन साईडला 4 फिल्डर बाउंड्री लाईनची पेट्रोलिंग करतायत. दुसरीकडे एक फिल्डर कव्हर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे लॉंग ऑफ पूर्ण प्रकारे वेकेंट आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये देखील कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. आता क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. राहुल शेठ यादव यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. सुलतानच्या माध्यमातून जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज सय्यार, गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस फुल टॉस बॉल जरूर होता कव्हरच्या दिशेला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. धावफलक जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल आणि साऊंड पोचेल ते मात्र 19 या आकड्यावरती. शांत सुरुवात जी मात्र या षटकाची पाहायला मिळते. 3 षटकांमध्ये 33 धाव्यांची गरज असताना 2 चेंडू 1 धाव खर्च केली आहे गोलंदाज सुलतान खानने. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे आणि सगळी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुलतान जे मात्र मैदानावरती जबरदस्त आगीचे निखारे फेकतात. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत दमदार षटकार. 6 धावा. म्हणजे पहिले बॅक ऑफ द हँड यूज केले. ज्याप्रमाणे त्याने लेंथवरती पडणारे बॉल टाकले ते जबरदस्त कामगिरी करत होते. मात्र त्यानंतर सुलतानने फुलटॉस बॉल का टाकला कधी कधी होत राहतं असा. आता क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत राहतात. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 31-31. 20 धावांची गरज. यावेळेस चांगला चेंडू आहे. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त झालाय. तिसरं धावसंख्या धावफलकावरती 31. उर्वरित चेंडू 12. विजयासाठी 20 धावांची गरज. डीझल
12 चेंडू आणि 20 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतो. किरण पाहायला मिळतील सावध एक्सप्रेस आमने लोणाड परिसरामधील सावध आणि त्या सावध गावचा सितारा किरण पाटील. क्वार्टर ऑफ भिवंडी सिद्दीक बाबे सरांनी ती उपाधी त्यांना दिली असे क्वार्टर ऑफ भिवंडी. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक फार चांगलं ज्यांचं नाव आहे असे किरण पाटील. 12 चेंडू 20 धावांची गरज. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो टीम का होगा बेड़ा पार. चौकार. च्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. अकरा चेंडू 16 धावांची गरज. मॅच अजून समाप्त झाली नाहीये. किरण हे फार मोठं नाव आहे. किरणच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होईल यातही मात्र शंका नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा खोल डप्प्याचा बॉल सिंगल कंप्लीट झाली आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. बघा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10 धावा मात्र कुटायचे आहेत. आतापर्यंत 2 चेंडू झालेत. 5 धावा अर्जित झाल्यात. अजून 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. या 4 चेंडूंमध्ये पाहूया किती धावांपर्यंत मसाल मारली जाईल. 5 पेक्षा एक्स्ट्रा धाव जर आल्या तर सोन्याहून पिवळं आहे. चेरी ऑन द केक. मात्र त्या व्यतिरिक्त पाहूया कशा प्रकारे कामगिरीची मात्र केली जाते. 10 चेंडू 15 धावांची गरज. सोपं समीकरण मैदानावरती. यावेळेस सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट. लेग पासशी रन 8 टीमच्या टोटल मध्ये. 85 वाद घालायचं नाही ही विनंती असेल. बघा प्लीज विनंती असेल. 85 वाद घालायचं नाहीये. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. LBW साठी फार मोठी अपील आपल्याला पाहायला मिळाली. मात्र 2 धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या. आता 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. 9 चेंडू 13 धावा. ही मॅच अशा स्थितीवरती आहे जिथून कुठलाही संघ विजयाची हमी देऊ शकत नाही. 9 चेंडू आणि विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 13 धावा. हे 3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. या 3 चेंडूंमध्ये किती धावा बनतील हे देखील तितकंच महत्त्वाचं. शेवटचं षटक हिमांशूच्या खांद्यावरती जबाबदारी की श्रावणच्या हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळेस फटका लाजवाब. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅटमधून निघाल्या अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेला तो फेसचा गोळा. 6 धावांसाठी षटकार. धावांची गरज. 8 चेंडू 7 धावा. मात्र मॅच अजून देखील आहे. कोरडप्प्याचा बॉल जरूर होता. एकदा बाद होईल आणि धावफलक जे मात्र पुढे जाईल साऊंड पोहोचेल जे मात्र 45 या आकड्यावरती. समीकरण 7 चेंडू 6 धावांची गरज. 7 चेंडू 6 धावा. यावेळेस चांगला चेंडू आणि फलंदाज इथे मला वाटतंय बाद झालेले आहेत. येस बाद झालेत आणि आता समीकरण येऊन ठेपलंय 6 चेंडू विजयासाठी. 6 धावांची गरज. डीजे
विशाल पाहायला मिळतील. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. भिवंडी परिसरामधील आलिमगर गावाचा प्रिन्स अर्थातच हिमांशू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. जबरदस्त कामगिरीसाठी या खेळाडूची ओळख आहे. डावखुऱ्या हाताचा एक विध्वंसक गोलंदाज. मात्र 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. 6 गेंदों में 6 रनों की जरूरत. मैदान के अंदर ये स्थिति निर्माण हो चुकी है जहां पर एक तरफ हमें देखने को मिलेगी टीम विघ्नहर्ता क्रीडा मंडल, तो दूसरी तरफ हमें टीम देखने को मिलेगी भौमिक 11 गंधारी. आदरणीय विकी शेठ पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ भौमिक 11 गंधारी संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त स्टारकास्ट या टीम कडे आहे. डॉट बॉल शिवत असताना समाप्ती. आता समीकरण 5 चेंडू 6 धाव्यांची गरज. 5 चेंडू 6 धावा. चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार हिमांशू. सिंगल कंप्लीट झाली आहे. एकदा तो कंप्लीट झाली. समीकरण येऊन ठेपलंय. 4 चेंडू विजयासाठी 5 धाव्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी असेल याची नोंद करून घ्यायची आहे. त्यामुळे कंपल्सरी 4 चेंडू 5 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. फिरोज हिमांशूकडे येत आहेत. काहीतरी कानमंत्र दिले जात आहेत कारण फिरोज देखील फार मोठं नाव मुंबईकडून सातत्याने आपण या खेळाडूला पाहतो. गोलंदाजी करत असताना दुसरीकडे ठाणेकरून गोलंदाजी करत असताना आपण किरणला पाहतो. त्या समवेत हिमांशूला पाहतो. असा हिमांशू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. चार चेंडू 5 धावा. हिमांशूच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. यावेळेस पंचांकडे अपील अँड फिंगर अप. OUT फलंदाज बाद झालेत. विकेटचं होत असताना पतन. आता समीकरण 3 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 5 धावांची गरज. डीजे तीन चेंडू आणि 5 धावा. नवीन बॅटर काकडे मैदानावरती पाहायला मिळतील. तीन चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. काकडे स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. हिमांशू पाटील आलिमगर एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. 3 चेंडू आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे. फक्त 1 धाव खर्च केली आहे. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील जबरदस्त पोझिशन वरती आलेले हे खेळाडू काकडे. याच्या खांद्यावरती आता फार मोठी जबाबदारी आहे. प्रेशर मध्ये जरूर असेल. यावेळेस विकेटचं पतन झालंय. काकडेची खेळी समाप्त झाली. आता 2 चेंडू आणि 5 धावांची गरज.
टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली संघाच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. एक गेंद में 4 रनों की जरूरत. मैदान के अंदर ये मैच ये स्थिति निर्माण हो चुकी है. स्ट्राइकिंग एंड के ऊपर आकाश देखने को मिलेंगे जिनके बल्ले से बेहतरीन छक्के हमें देखने को मिले. 1 चेंडू आणि 4 धावा. ही मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला मित्रांनो. या मॅच साठी हरकत नाहीये. 1 चेंडू आणि 4 धावा. प्रत्येकावरती प्रेशर आहे. कमळाकर राव यांच्या माध्यमातून 1 चेंडूंमध्ये 4 धावा जर कुठल्या तर फलंदाजासाठी सुवर्ण संधी या कमळाकर राव यांच्या माध्यमातून. 1 चेंडू आणि 4 धावा. समीकरण दोन्ही संघांसाठी 50-50. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट आणि 4थ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं. मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावा तर कंप्लीट झाल्यात.